नमस्कार, मी अनिल शांताराम वागसकर, राहणार फुलगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे। गेल्या 10 ते 15 वर्षापासून मी मकाचं उत्पादन घेत आहे। पवनसुत ॲग्रोटेक कंपनी मरकळ याचे मालक माननीय रोहिदास शेठ लोखंडे पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे मुलगा अमित शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली मी सध्या मकाचं उत्पादन घेत आहे। कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीवरती आम्ही हे उत्पादन घेतो। बियाचा सर्व पुरवठा आम्हाला ते करतात। मका लावण्यापासून तर काढणीपर्यंत सर्व मार्गदर्शन त्यांचंच असतं। मका काढणीला आल्यानंतर साधारण 90 दिवसानंतर काढणीला येते। काढणीला आल्यानंतर त्यांच्याच लेबर लावून, त्यांचीच ट्रान्सपोर्ट लावून सर्व मका घेऊन जायची जिम्मेदारी त्यांची असते। आणि बाजाराच्या माझं बऱ्याचशा शेतकऱ्यांना नम्र विनंती, ज्या कोणी शेतकऱ्यांना जर मका उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी पवनसुत ॲग्रोटेक कंपनी मरकळ यांच्याशी संपर्क साधावा। त्यांनी दिलेल्या बियाची क्वालिटी साधारणपणे 1 नंबरच क्वालिटी असते। सीझन वाईज ते बी देतात आपल्याला। ज्या सीझनला जी कंपनीचं बी चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न देऊ शकतं तेच बी आपल्याला ते प्रोव्हाइड करतात। साधारण तुम्हाला फळाची क्वालिटी बघायची असेल तर बघा, आता हे फळ साधारण 750 ग्रॅमचं फळ आहे आणि ह्याची क्वालिटी बघा, हे बघा दाण्याची क्वालिटी बघा, साधारण शेतकऱ्यांना कळेल। पूर्ण लेअर दाण्याने भरलेले आहेत, त्यामुळे कणसाला वजन चांगलं येतं। बी चांगलं असेल तर उत्पन्न पण तुम्हाला चांगलं निघणार आहे। साधारण 1 किलोला 3 ते 3.5 टन उत्पादन ह्या ठिकाणी मला भेटलेलं आहे। मी रोहिदास शेठ आणि त्यांची कंपनी पवनसुत ॲग्रोटेक कंपनीला धन्यवाद करतो की त्यांनी असंच वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला करावं।